नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात. भगवान दत्तात्रेय यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आज आपण सुरू करत आहोत एक अत्यंत पवित्र आणि जीवन बदलून टाकणारा प्रवास. ते म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण दिवस पहिला. आज आपण जाणून घेणार आहोत अध्याय 1 आणि 9 यांच्याबद्दल संक्षिप्तपणे माहिती आणि त्याचा आजच्या जीवनाशी असलेला संबंध. हा फक्त ग्रंथ नाही, हे आपल्या जीवनाचे मार्गदर्शन आहे. ही फक्त विनंती आहे. मन शांत ठेवा, श्रद्धा ठेवा आणि पूर्ण भक्तिभावाने ऐका. चला तर मग गुरुचं नामस्मरण करत या पवित्र पारायणाची सुरुवात करूया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुचरित्रमधील पहिला अध्याय हा ग्रंथाची सुरुवात आहे. हा फक्त एक अध्याय नाही, तर आपल्या संपूर्ण जीवनाचा पाया आहे. या अध्यायात आपल्याला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट कळते, ती म्हणजे गुरूंचं स्थान. एक शिष्य नम्रपणे आपल्या गुरूंना विचारतो, गुरुदेव, मला जीवनात खरं सुख कसं मिळेल आणि मोक्षाचा मार्ग कोणता आहे? हा प्रश्न फक्त त्या शिष्याचा नाही, तो आपल्या प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतो. आपण सगळ्या आयुष्यात काही ना काही शोधत असतो. कोणाला पैसा हवा असतो, कोणाला यश, कोणाला प्रेम. पण एक प्रश्न आपण स्वतःला विचारतो का, की मी योग्य मार्गावर चाललो आहे की नाही? याच ठिकाणी गुरुचं महत्त्व सुरू होतं. गुरु म्हणजे फक्त शिकवणारा शिक्षक नाही, तर तो आपल्या आयुष्याला दिशा देणारा प्रकाश आहे. आजच्या काळात बघा ना, आपल्या हातात मोबाईल आहे, इंटरनेट आहे, गुगलवर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतं. पण तरीही आपण कन्फ्यूज का आहोत? कारण माहिती आणि मार्गदर्शन यात फरक असतो. गुगल तुम्हाला काय सांगेल, पण गुरु तुम्हाला कसं जगायचं आहे हे शिकवतील. आज प्रत्येकाला मेंटॉरची गरज आहे. करिअरमध्ये मेंटॉर, लाईफमध्ये गाईड, स्पिरिच्युअलिटीमध्ये गुरु. कारण चुकीचा निर्णय आपलं आयुष्य चुकीच्या दिशेला घेऊन जाऊ शकतो. थोडं स्वतःकडे पहा. आपण किती वेळा इतरांच्या बोलण्यावर इन्फ्लुअन्स होतो. सोशल मीडियावर जे दिसतं त्यावर विश्वास ठेवतो. जर आपल्याकडे योग्य गुरु किंवा मार्गदर्शक असेल तर आपण चुकीच्या मार्गावर जाणार नाही. गुरुशिवाय ज्ञान अपूर्ण आहे. योग्य मार्गदर्शन हेच यशाचं खरं रहस्य आहे. तुमच्या आयुष्यात असा कोणी आहे का ज्याने तुम्हाला योग्य दिशा दाखवली? कमेंटमध्ये नक्की सांगा. अध्याय पहिला आपल्याला शिकवतो जीवनात गुरु असणं किती महत्त्वाचं आहे. पुढील अध्यायात आपण एक भावपूर्ण कथा पाहणार आहोत. श्री गुरुचरित्रमधील अध्याय दुसरा हा नामकधारकाची वेदना आहे. हा अध्याय आपल्याला फक्त एक कथा नाही, तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येणाऱ्या दुःख आणि संघर्षाची गोष्ट आहे. एक भक्त होता, नाव नामधारक. तो खूप दुःखी होता. जीवनात अनेक संकट, अडचणी, निराशा होती. त्याला वाटत होतं, मी इतकं भक्ती करतो तरीही माझ्या आयुष्यात एवढं दुःख का? मनातून तो पूर्णपणे खचला होता. आणि एक दिवस तो मनापासून गुरूंना हाक मारतो, हे गुरुदेव, माझ्या आयुष्यात इतकं दुःख का आहे? मी काय चूक केली आहे? हा प्रसंग ऐकताना आपल्याला स्वतःचं आयुष्य आठवत नाही का? कधी ना कधी आपणही असंच विचारतो, माझ्याबरोबरच असं का होतं? देव माझी परीक्षा का घेतो? नामधारकाची वेदना ही फक्त त्याची नाही, ती आपल्या सगळ्यांचीच आहे. आजचा काळ बघा ना, बाहेरून सगळं परफेक्ट दिसतं. सोशल मीडियावर सगळे हॅपी दिसतात, पण आतून किती लोक स्ट्रेस, डिप्रेशनमध्ये जगत आहेत. प्रॉब्लेम काय आहे? आपण बाहेरचंच जग बघतो, पण आपल्या आतल्या मनाकडं लक्ष देत नाही. नामधारकाने एक गोष्ट केली जी आज आपण विसरलो आहोत. त्याने मनापासून देवाला हाक मारली. आज आपण काय करतो? प्रॉब्लेम आले की पॅनिक होतो, स्ट्रेस आला की गिवअप करतो, दुःख आलं की स्वतःला ब्लेम करतो.
पण जर आपण शांतपणे थांबलो आणि मनापासून प्रार्थना केली तर आपल्यात आतून स्ट्रेंथ मिळते. दुःख हे शिक्षा नाही, तर ते आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येतं. देव आपल्याला सोडत नाही, तो फक्त आपल्याला शिकवत असतो. नामधारकाची कथा आपल्याला शिकवते, कधीही आशा सोडू नका आणि संकटातही श्रद्धा ठेवा. जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हा देव तुमच्यासोबत उभा असतो. दुःख हे शेवट नाही, ते एका नव्या सुरुवातीची तयारी असते. तुमच्या आयुष्यात असा काळ आला आहे का जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं? जर असेल तर कमेंटमध्ये यश लिहा. मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. अध्याय 2 आपल्याला शिकवतो, दुःखातही श्रद्धा ठेवणं किती महत्त्वाचं आहे. आपण आता अध्याय 3 गुरुचं महत्त्व जाणून घेणार आहोत. श्री गुरुचरित्रमधील अध्याय 3 हा गुरुचं महत्त्व सांगतो. हा अध्याय आपल्याला सांगतो गुरु म्हणजे नेमकं काय आणि त्यांचं आपल्या जीवनात स्थान किती मोठं आहे. नामधारक जो दुःखात होता त्याला भेटतात एक महान संत सिद्धमुनी. सिद्धमुनी त्याला शांतपणे सांगतात, तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुला मिळतील, पण त्यासाठी तुला गुरुची महिमा समजून घ्यावी लागेल. ते पुढे सांगतात, गुरु म्हणजे फक्त मनुष्य नाही, गुरु म्हणजे साक्षात देवाचं रूप आहे. ते त्याला समजावतात की भगवान दत्तात्रेय हे स्वतः गुरुचे सर्वोच्च स्वरूप आहेत. गुरु आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे नेतात, अंधारातून प्रकाशाकडे नेतात. थोडा विचार करा, अंधारात चालताना आपल्याला काय हवं असतं? उत्तर सोपं आहे, प्रकाश. तसंच जीवनात जेव्हा आपण कन्फ्यूज असतो, आपल्याला एक व्यक्ती हवी असते जी आपल्याला योग्य दिशा दाखवेल, आणि तोच गुरु असतो. गुरु आपल्याला फक्त बाहेरचं जग नाही तर आपल्या स्वतःचं अस्तित्व ओळखायलाही शिकवतो. आजच्या काळात आपल्याकडे नॉलेज खूप आहे, पण विस्डम कमी आहे. डिफरन्स समजून घ्या. नॉलेज म्हणजे माहिती, विस्डम म्हणजे योग्य निर्णय घेण्याची क्षमता. आज आपण यूट्यूब, गुगल, सोशल मीडियावरून खूप काही शिकतो, पण चुकीचा निर्णय घेतल्यानंतर कोण मार्गदर्शन करणार? आज प्रत्येकाला एक मेंटॉर हवा आहे. करिअरमध्ये कोच, लाईफमध्ये गाईड, स्पिरिच्युअलिटीमध्ये गुरु. कारण एक चुकीचा मार्ग आपल्याला खूप दूर नेऊ शकतो. म्हणूनच योग्य गुरु मिळणं हे आयुष्यातील सर्वात मोठं भाग्य आहे. गुरु आपल्याला 3 गोष्टी देतात, ज्ञान, दिशा आणि आत्मविश्वास. आणि या सगळ्यात महत्त्वाचं, ते आपल्याला स्वतःशी कनेक्ट करतात. गुरु म्हणजे फक्त शिकवणारा नाही, तो तुमचं आयुष्य बदलणारा असतो. देव आपल्याला दिसत नाही, पण गुरु त्या देवापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग दाखवतात. तुमच्या आयुष्यात असा कोणी आहे का ज्याने तुम्हाला योग्य दिशा दिली? कमेंटमध्ये गुरु असं नक्की लिहा. अध्याय 3 आपल्याला शिकवतो, गुरुशिवाय जीवन अपूर्ण आहे. अध्याय 4 आपण एक दिव्य अवताराची कथा पाहणार आहोत. श्री गुरुचरित्रमधील अध्याय 4 हा दिव्य अवताराची कथा आहे. हा अध्याय आपल्याला सांगतो देव स्वतः पृथ्वीवर काय येतात आणि भक्तांसाठी ते काय करतात. जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढतो, जेव्हा लोक दुःखात असतात, जेव्हा सत्य हरायला लागतं, तेव्हा देव स्वतः अवतार घेतात. अशावेळी भगवान दत्तात्रेय यांनी एक दिव्य अवतार घेतला होता. तो अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ. त्यांचा जन्म एका पवित्र कुटुंबात झाला. लहानपणापासूनच ते असामान्य होते. त्यांच्या प्रत्येक कृतीत दिव्यता होती. त्यांच्या प्रत्येक शब्दात शक्ती होती. ते जिथे जायचे तिथे दुःख दूर व्हायचं, रोग बरे व्हायचे आणि लोकांच्या आयुष्यात आनंद यायचा. या कथेमागचा अर्थ खूप खोल आहे. देव फक्त मंदिरात नाही, तो आपल्या जीवनातही येतो. कधी एखाद्या व्यक्तीच्या रूपात, कधी एखाद्या गुरुच्या रूपात, कधी एखाद्या संधीच्या रूपात. पण आपण त्याला ओळखतो का? अनेक वेळा देव आपल्याला मदत करायला येतात, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आजच्या काळात आपण म्हणतो देव दिसत नाही, चमत्कार होत नाहीत. पण खरं काय आहे? देव आजही आपल्या आयुष्यात काम करतात. कधी तुम्हाला अचानक मदत मिळाली आहे का? किंवा कधी एखादी प्रॉब्लेम अचानक सॉल्व्ह झाली आहे का? ते योगायोग नाहीत, ती तर देवाची कृपा आहे. आजचा मेसेज खूप सिंपल आहे. देवावर विश्वास ठेवा. तो योग्य वेळी योग्य प्रकारे मदत करतात. जेव्हा वाईट परिस्थिती असते तेव्हा हार कधीही मानू नका.
कारण कदाचित देव तुमच्यासाठी काहीतरी मोठं प्लॅन करत आहे. श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार आपल्याला शिकवतो, भक्ती कधीच वाया जात नाही. जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा देव एक नवीन मार्ग तयार करतो. देव उशीर करतो पण कधीच अन्याय करत नाही. तुमच्या आयुष्यात असा चमत्कार झाला आहे का जिथे तुम्हाला वाटलं की ही देवाची कृपा आहे? कमेंटमध्ये यस लिहायला विसरू नका. अध्याय 4 आपल्याला शिकवतो, देव आजही आपल्यासोबत आहेत. अध्याय 5 मध्ये आपण भक्ताची परीक्षा कशी घेतली जाते हे पाहणार आहोत. श्री गुरुचरित्रमधील अध्याय 5 हा भक्तांची परीक्षा सांगतो. हा अध्याय आपल्याला सांगतो, जेव्हा आपण भक्ती करतो तेव्हा संकट का येतात. एक भक्त होता जो मनापासून गुरुवर श्रद्धा ठेवत होता. तो नेहमी प्रार्थना करायचा, सेवा करायचा आणि पूर्ण विश्वासाने जीवन जगायचा. पण एक दिवस त्याच्या आयुष्यात कठीण प्रसंग सुरू झाले. आर्थिक अडचणी आल्या, घरात समस्या वाढल्या, मनात निराशा आली. त्याला भीती वाटायला लागली. मी इतकी भक्ती करतो तरीही माझ्यावरच संकट का येतात. पण तरीही त्याने एक गोष्ट सोडली नाही, ती म्हणजे त्याची श्रद्धा. हा प्रसंग ऐकताना आपल्याला स्वतःचं आयुष्य दिसत नाही का? कधी आपण मेहनत करतो तरीही रिझल्ट मिळत नाही. कधी आपण चांगलं वागतो तरीही लोक आपल्याला दुखवतात. तेव्हा मनात एकच प्रश्न येतो, माझ्याबरोबरच असं का? हीच ती वेळ असते जेव्हा आपली परीक्षा सुरू होते. आजच्या काळात आपल्याला इन्स्टंट सक्सेस हवं असतं. लगेच रिझल्ट, लगेच पैसा, लगेच हॅपीनेस. पण रिॲलिटी काय आहे? प्रत्येक मोठ्या यशामागे एक कठीण परीक्षा असते. आज जो सक्सेसफुल आहे त्यानं कधी ना कधी फेल्युअर पाहिलं आहे. देव आपल्याला अडचणीत टाकत नाही, तो आपल्याला स्ट्रॉंगर बनवत असतो. संकट ही शिक्षा नाही, ती तुमच्या वाढीसाठी असतात. ज्याची श्रद्धा मजबूत असते त्याला कोणीही कधीही हरवू शकत नाही. या अध्ययनातून आपण शिकतो, कठीण काळातही विश्वास सोडू नका. देव तुमची परीक्षा घेतो कारण त्याला माहिती असतं तुम्ही ती पार करू शकता. जितकी मोठी परीक्षा तितकंच मोठं यश तुमच्यासाठी तयार असतं. तुमच्या आयुष्यात असा काळ आला आहे का जेव्हा सगळं चुकीचं चाललं होतं? जरूर कमेंटमध्ये उत्तर स्ट्रॉंग म्हणून लिहा. अध्याय 5 आपल्याला शिकवतो, संकटातही श्रद्धा ठेवणं किती महत्त्वाचं आहे. अध्याय 6 मध्ये आपण गुरुची कृपा कशी मिळते ते पाहणार आहोत. श्री गुरुचरित्रमधील अध्याय 6 गुरूंची कृपा सांगतो. हा अध्याय आपल्याला सांगतो गुरूंची कृपा म्हणजे नेमकी काय आणि ती आयुष्य कसं बदलू शकतं. एक भक्त जो अनेक संकटातून जात होता. त्याने खूप प्रयत्न केले पण त्याच्या समस्या संपत नव्हत्या. शेवटी तो पूर्ण विश्वासाने गुरूंना शरण जातो. हे गुरुदेव, आता सगळं तुमच्यावर सोडलं. आणि तेव्हाच एक चमत्कार घडतो. हळूहळू त्याच्या आयुष्यात बदल सुरू होतात. अडचणी कमी होतात, मार्ग सापडतो, मन शांत होतं. हीच असते गुरुची कृपा. गुरुची कृपा म्हणजे काही जादू नाही, ती एक अशी शक्ती आहे जी आपल्याला योग्य मार्गावर नेते. कधीकधी आपण खूप प्रयत्न करतो पण यश मिळत नाही. पण जेव्हा गुरुची कृपा मिळते तेव्हा काम सहज होतं. कारण गुरु आपल्याला फक्त मदत करत नाही, ते आपल्याला योग्य दिशा दाखवतात. आजच्या काळात आपण सगळं कंट्रोल करायचा प्रयत्न करतो, करिअर, मनी, रिलेशनशिप. पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात. तेव्हा आपण फ्रस्ट्रेट होतो. येथेच गुरुची कृपा काम करते. जेव्हा आपण इगो सोडतो आणि सरेंडर करतो तेव्हा लाईफ बदलायला सुरू होते. आजचा मेसेज सिंपल आहे, तुम्ही सगळं कंट्रोल करू शकत नाही पण तुम्ही विश्वास मात्र ठेवू शकता. सोडून देणं म्हणजे हार नाही, ते विश्वासाचं लक्षण आहे. गुरुची कृपा मिळवण्यासाठी मन शांत आणि श्रद्धा मजबूत असणं गरजेचं आहे. जेव्हा तुमचे प्रयत्न संपतात तेव्हा गुरुची कृपा सुरू होते. तुम्ही एक पाऊल टाका, गुरु तुमच्यासाठी 10 पावलं टाकतील. तुमच्या आयुष्यात असा अनुभव आला आहे का जिथे सगळं अचानक ठीक झालं आहे? कमेंटमध्ये कृपा म्हणून लिहा. अध्याय 6 आपल्याला शिकवतो गुरुची कृपा आयुष्य बदलू शकते. अध्याय 7 मध्ये आपण धर्म आणि कर्तव्याचं महत्त्व जाणून घेणार आहोत. श्री गुरुचरित्र 7 मधील अध्याय 7 धर्म आणि कर्तव्य शिकवतो. हा अध्याय आपल्याला शिकवतो योग्य जीवन कसं जगायचं आणि आपलं कर्तव्य किती प्रामाणिकपणे पार पाडायचं. गुरु लोकांना शिकवतात जीवनात प्रत्येकाची काही ना काही भूमिका असते.
कोणीतरी आई असते, कोणीतरी वडील, कोणीतरी विद्यार्थी, कोणीतरी काम करणारा आणि प्रत्येक भूमिकेसोबत येतं ते म्हणजे कर्तव्य. गुरु सांगतात तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असाल पण तुमचं कर्तव्य प्रामाणिकपणे करा. कारण धर्म म्हणजे फक्त पूजा नाही, धर्म म्हणजे योग्य कृती. थोडा विचार करा, आपण धर्म शब्द ऐकतो आणि लगेच मंदिर, पूजा, व्रत याचा विचार करतो. पण खरं काय आहे? धर्म म्हणजे योग्य ते करणं. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर अभ्यास करणं हा तुमचा धर्म आहे. जर तुम्ही पालक असाल तर मुलांची जबाबदारी घेणं हा तुमचा धर्म आहे. गुरु आपल्याला शिकवतात धर्म हा आपल्या रोजच्या जीवनात असतो. आजच्या काळात लोक शॉर्टकट शोधतात, कमी मेहनत, जास्त पैसा, लगेच सक्सेस. पण जिथं कर्तव्य टाळलं जातं तिथे यश टिकत नाही. आज बघा किती लोक काम टाळतात, रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाहीत. पण जे लोक प्रामाणिकपणे काम करतात, कन्सिस्टन्सी ठेवतात तेच पुढे जातात. आजचा मेसेज क्लिअर आहे, तुम्ही जे काम करता ते पूर्णपणे मनानं करा. कर्तव्य केलं तरच फळ मिळतं. काम छोटं असो किंवा मोठं न असो, त्यामागची निष्ठा मोठी असावी लागते. या अध्यायातून आपण शिकतो की प्रामाणिकपणा आणि कन्सिस्टन्सी असेल तर सक्सेस मात्र मिळते. धर्म मंदिरात नाही, तो तुमच्या रोजच्या कृतीत आहे. तुम्ही जे करता ते पूर्ण मनाने करा, यश तुमच्या मागे येईल. तुम्ही तुमचं कर्तव्य पूर्ण प्रामाणिकपणे करत असाल तर कमेंटमध्ये यश लिहा. अध्याय 7 आपल्याला शिकवतो योग्य कृती करणं हाच खरा धर्म आहे. अध्याय 8मध्ये आपण श्रद्धा आणि सबुरीचं महत्त्व जाणून घेणार आहोत. श्री गुरुचरित्रमधील अध्याय 8 श्रद्धा आणि सबुरी शिकवतो. हा अध्याय आपल्याला शिकवतो विश्वास कसा ठेवायचा आणि योग्य वेळ येईपर्यंत कसं थांबायचं. एक भक्त होता जो मनापासून गुरुवर श्रद्धा ठेवत होता. तो रोज प्रार्थना करायचा, सेवा करायचा, पण त्याच्या आयुष्यात काहीच बदल होत नव्हता. दिवस गेले, महिने गेले, पण त्याने एक गोष्ट कधीच सोडली नाही, ती म्हणजे श्रद्धा. तो शांतपणे वाट पाहत राहिला, सबुरीने, आणि एक दिवस त्याला त्याच्या भक्तीचं फळ मिळालं. ही कथा ऐकताना आपल्या स्वतःचं आयुष्य आठवत नाही का? आपण काहीतरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो, पण लगेच रिझल्ट मिळत नाही आणि मग आपण हार मानतो. पण हा अध्याय आपल्याला सांगतो जिथे श्रद्धा आहे तेथेच चमत्कार होतो. आजचा काळ बघा, आपल्याला सगळं इन्स्टंट हवं असतं. इन्स्टंट सक्सेस, इन्स्टंट पैसा, इन्स्टंट हॅपीनेस. पण रिॲलिटी काय आहे? निसर्गाला मात्र वेळ लागतो. बी लावलं की झाड लगेच उगवत नाही. तसंच तुमच्या मेहनतीचं फळही वेळेनंच मिळतं. आजचा बिगेस्ट प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का? आपल्याकडे पेशन्स नाहीत. पण ज्याच्याकडे श्रद्धा आणि सबुरी आहे तो कधीच हरत नाही. श्रद्धा म्हणजे जे दिसत नाही त्यावर विश्वास ठेवणं. सबुरी म्हणजे योग्य वेळ येईपर्यंत शांतपणे थांबणं. या अध्यायातून आपण शिकतो विश्वास ठेवा आणि योग्य वेळ येईपर्यंत थांबा. देव उशीर करतो पण योग्य वेळेवरच देतो. ज्याच्याकडे श्रद्धा आणि सबुरी आहे त्याला यश मिळणं निश्चित आहे. तुम्ही किती पेशन्स ठेवू शकता हे कमेंटमध्ये फेत लिहा. अध्याय 8 आपल्याला शिकवतो श्रद्धा आणि सबुरी हीच यशाची किल्ली आहे. अध्याय 9मध्ये आपण आशीर्वाद आणि शांतीचा अनुभव पाहणार आहोत. श्री गुरुचरित्रमधील अध्याय 9 आशीर्वाद आणि शांती शिकवतो. हा अध्याय आपल्या पहिल्या दिवसाचा शेवट आहे आणि आपल्या मनाला एक वेगळी शांती देणारा आहे. नामधारक जो सुरुवातीला दुःखात होता तो हळूहळू गुरुच्या मार्गदर्शनाने बदलतो. त्याच्या मनातला गोंधळ कमी होतो, भीती कमी होते आणि एक नवीन विश्वास निर्माण होतो. शेवटी गुरु त्याला आशीर्वाद देतात आणि त्या आशीर्वादाने त्याच्या आयुष्यात शांती येते. त्याला समजतं सुख बाहेर नाही, ते आपल्या मनात आहे. आपण सगळे आयुष्यात काय शोधतो तर आपण शोधतो पैसा, यश, नाव. पण शेवटी आपल्याला हवं असतं मन शांती. जर मन शांत नसेल तर सगळं असूनही काहीच नसल्यासारखं वाटतं. गुरु आपल्याला हीच गोष्ट शिकवतात. शांती बाहेर शोधू नका, ती आतमध्ये निर्माण करा. आजचा काळ बघा, लोक खूप काही मिळवत आहेत, मोठे घर, चांगले जॉब, पैसा, पण मन शांत आहे का? आज डिप्रेशन, स्ट्रेस, ओव्हर थिंकिंग खूप वाढलं आहे. कारण आपण बाहेरचं जग जिंकतो पण आतल्या मनाला मात्र हरवून बसतो. हा अध्याय आपल्याला सांगतो खरी सक्सेस म्हणजे मनाची शांती आणि ती मिळते श्रद्धा, सबुरी आणि गुरुच्या आशीर्वादाने. शांती विकत मिळत नाही, ती अनुभवावी लागते. जे समाधान आहे तेच खरा आनंद आहे.
या अध्यायातून आपण शिकतो मन शांत ठेवा, सगळं हळूहळू ठीक होत. तुमच्याकडे सगळं असलं पण मन शांत नसेल तर काहीच नाही. खरी श्रीमंती म्हणजे शांत मन आणि समाधी जीवन. तुम्हाला काय जास्त महत्त्वाचं वाटतं, पैसा की मनशांती? कमेंटमध्ये जरूर लिहा. आज आपण पूर्ण केला अध्याय 1 ते 9. या पहिल्या दिवसातून आपण काय शिकलो? गुरुचं महत्त्व, श्रद्धा, सबुरी आणि शेवटी मनशांती. आजचा दिवस पहिला इथेच संपतो. आज आपण अनुभवले गुरुचं महत्त्व, श्रद्धा आणि सबुरी आणि मनशांतीचा खरा अर्थ. या पारायणातून मिळालेली ही शिकवण आपल्या आयुष्यात नक्कीच उतरूया. भगवान दत्तात्रेय आणि गुरुची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. उद्या भेटूया पुन्हा, दिवस दुसरा नवीन अध्यायासोबत. जर तुम्हाला हा प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि भक्ती आणि भोजन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती देताना जर काही माहिती चुकीचं गेली असल्यास मी तुम्हा सर्वांची माफी मागते. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात उद्या, दिवस 2 नवीन अध्यायासह. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.